नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष साहित्यशास्त्र अभ्यासपत्रिका 10वी यामध्ये आपण साहित्याचं स्वरूप हे पहिलं प्रकरण पाहत आहोत. त्या प्रकरणाचा शेवटचा भाग आज आपणाला पाहायचा आहे. कारण आजपर्यंत आपण ललित साहित्य म्हणजे काय किंवा पौरात्याने सांगितलेली काव्याचे स्वरूप विशेष पाहिले. पाश्चात्याने सांगितलेली काव्याची कल्पना किंवा साहित्याची कल्पना स्पष्ट केली. मराठी साहित्यातील साहित्य विचार सांगितला गेला. त्यानंतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवाचे विशेष हेही आपण पाहिले. आता आपण शेवटचा टप्पा पाहणार आहोत. ललित साहित्य किंवा ललित वाङ्मय आणि ललितेतर वाङ्मय यातील फरक कोणता आहे. साम्य पाहिलं तर दोन्हीकडेही शब्द हेच माध्यम आहे आणि वस्तुनिष्ठता दोन्हीकडेही थोडी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. पण फरक कोणता या संदर्भात आपणाला या ठिकाणी विचार करावायचा आहे. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यामध्ये आशयाचा मूलभूत फरक आहे. ललित साहित्य या ललित साहित्याचा घाट आशय अभिव्यक्ती ही शास्त्रीय वाङ्मयापेक्षा वेगळी असते. ललित वाङ्मयाचे आशय व अर्थ बदलतात तर शास्त्रीय वाङ्मय हे अखंडित असते. ललित वाङ्मयातील लेखन सुसंबंध विषयाशी बांधलेले व विशिष्ट दर्जा प्राप्त झालेले असते. सर्वच प्रकारच्या रचनेला वाङ्मय हा शब्द वापरला तरीही त्यात दोन टोक आपणास पाहायला मिळतात. सर्वच प्रकारचे वाङ्मय, सर्वच प्रकारची जी रचना असते त्याला वाङ्मय असं आपण जेव्हा म्हणतो, त्यामध्ये त्याच्यात दोन टोक आहेत. एक बालकवीची फुलराणीसारखी कविता दिसते तर दुसऱ्या टोकाला भूमिती सारखा एखादा सिद्धांत, बीजगणिताचे एखादे समीकरण यासारखे लेखन आपणाला पाहायला मिळते. शास्त्र आणि ललित साहित्य यातला हा फरक आपणाला पाहायला मिळतो. फुलराणीच्या शब्दातून बालकवीचा ठसा उमटलेला आपणाला पाहायला मिळतो. कारण फुलराणी ही बालकवीची कविता आहे. जेव्हा ती फुलराणी कविता आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा बालकवीची आपणाला आठवण होते आणि त्याचबरोबर त्यातला आशय, अभिव्यक्ती, अनुभव आपण अनुभवत असतो. आपण ही फुलराणी आणि रविकरण यांच्या विवाहासाठी अक्षता घेऊन उभा राहतो. म्हणजे एकाच वेळेला ही कविता एका कविमनाची होऊन जाते आणि दुसऱ्या वेळेला लागलीच ती सर्व रसिकाचीही होऊन जाते. ललितेतर साहित्यामध्ये तसं नसतं. शास्त्रीय साहित्यामध्ये वस्तुनिष्ठता, व्यक्तिनिरपेक्षता आणि भावनेचा अंशही नसतो. कारण शास्त्रीय साहित्य हे वस्तुनिष्ठ असते, व्यक्तिनिरपेक्ष असते आणि त्याच्यामध्ये भावना असू शकत नाही, भावनेचा अंशही असू शकत नाही. वस्तुनिष्ठ महत्त्वाचा आहे, सत्यता महत्त्वाची आहे आणि व्यक्तिनिरपेक्ष, व्यक्तीला महत्त्व नाही. ही बालकवीची कविता असं म्हणतो आपण. एखादा मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंताची अशी म्हणतो. ययाती वि. स. खांडेकरांची कादंबरी असं आपण म्हणतो. झेल्या ही कथा व्यंकटेश माडगूळकरांची असं आपण म्हणतो. पण गतिविषयक नियम किंवा सिद्धांत जेव्हा आपण पाहतो तेव्हा एकाचा जरी असला तर त्यात वस्तुनिष्ठता असते. किंवा ऑक्सिजन H2O, हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणू बनलं की आपल्याला पाणी तयार होतं. ऑक्सिजन ज्याला म्हणून ऑक्सिजन तयार होतं. H2O, हायड्रोजनचे दोन, ऑक्सिजनचा एक. म्हणजे या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं, कुठेही गेलं जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलं तर 2 × 2 4च होतं. कारण त्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे, व्यक्तिनिरपेक्षता आहे. कुण्या व्यक्तिमनाचं ते चित्रण नाही आहे. बालकवीसारखी ती कविता नाही आहे किंवा एखाद्या लेखकासारखी ती कादंबरी नाही आहे. विश्वास पाटलाची झाडाझडती आपण कादंबरी पाहू. त्या झाडाझडती कादंबरीमध्ये
धरण म्हणजे मरण ही संकल्पना स्पष्ट करत असताना धरणामुळे गावाच्या गावी जेव्हा उद्ध्वस्त होतात तेव्हा त्या गावकऱ्यांच्या काय समस्या असतात, काय अडचणी असतात, काय दुःख असतात, त्याची भावना, अभिव्यक्ती, आशय हे लेखकाच्या मनानं चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. पण धरण हे धरणच असतं, धरण होणारी गोष्ट असते. त्या पद्धतीनं शास्त्रीय साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर न्यूटनचा गतिविषयक नियम म्हटल्यानंतर तोच राहणार, त्याच्यापेक्षा वेगळं काही जाणवणारच नाही आहे आपणाला शास्त्रीय साहित्यामध्ये. म्हणून ते व्यक्तिनिरपेक्ष असतं, तिथं कुठली व्यक्तिमनाची भावना जाणू शकत नाही आहे. हायड्रोजन कसा तयार होतो, काही जरी केलं तर तीच प्रक्रिया आहे, त्यापेक्षा वेगळी भारतात वेगळी आणि पाकिस्तानमध्ये वेगळी किंवा अमेरिकेमध्ये वेगळी असू शकणार नाही आहे. जगामध्ये 7×42 कोणत्याही देशात जा 7×42च होणार, 43 होणार नाही आहे. कारण ही शास्त्रीय पद्धत आहे, ते शास्त्र आहे, त्यात सत्यता असते, त्यात वस्तुनिष्ठता असते, त्यात वैचारिकता असते. पण ललित साहित्याचं तसं नसतं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, भावनेला त्याच्यामध्ये थारा असतो. म्हणून ललित साहित्य हे वेगळं असतं. बीजगणिताचे समीकरण आणि फुलराणी कविता या संपूर्ण नवनिर्मिती असल्या, वाङ्मय जरी असला तरी यात नेमका कोणता फरक आहे याचा प्रत्यय आपणास फुलराणी कविता वाचत असताना येत असतो. फुलराणी कवितेतून कवीचं कविमन डोकावत असताना आपणाला दिसतं. कारण कवीचं व्यक्तित्व व कविमनाची चाहूल लागते. शेवटी कविमनाचा बराच परिचय झालेला आपणाला पाहायला मिळतो, परंतु बीजगणितातील समीकरणातील शब्द किंवा चिन्ह ते मन व्यक्त करू शकत नाहीत, त्या मनाचे रंग धारण करू शकत नाहीत. लेखकाचं व्यक्तिमत्व त्या सूत्रावरून प्रकट होत नाही, कारण ते अप्रकटच राहतं. लेखकाचं मन त्या ठिकाणी प्रकट होत नाही आहे, कारण बीजगणिताचं समीकरण ते तशा पद्धतीचं असं निर्मात्याच्या मनाबद्दल काहीच सांगू शकत नाही. कारण शास्त्रीय साहित्य हे अनन्यसाधारण वस्तुनिष्ठ ज्ञान शब्दांकित करणारे असते. वस्तुनिष्ठता त्याची पराकोटीला पोहोचलेली असते. म्हणून ललित व ललितेतर वाङ्मय यातला नेमका फरक कोणता ते आपण आता पाहणार आहोत. नंबर 1, ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असते, तर ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्य हे वस्तुनिष्ठ असते. ललित साहित्यकृती त्या लेखकाचा ठसा ललित साहित्यकृतीमध्ये उमटलेला असतो. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. या ठिकाणी बालकवीच्या कविमनाचा ठसा आपणाला त्या कवितेवर, त्या व्यक्तिमनाचा ठसा आपणाला पाहायला मिळतो. इतकंच नाही आहे की मी तो हमाल भारवाही बोलविता धनी वेगळाची, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, यावर संत तुकारामाच्या मनाचा ठसा आपणाला पाहायला मिळतो. संत साहित्याच्या दृष्टिकोनातून आपणाला या नभाने या भुईला दान द्यावे, जोंधळ्याला चांदणे लकडून जावे. ही जी कविता आपण ज्या पाहतो तेव्हा यामध्ये नादो महानोरांच्या व्यक्तिमनाचा ठसा आपणाला पाहायला मिळतो. शास्त्रीय साहित्यामध्ये तसं नसतं. शास्त्रीय साहित्य वस्तुनिष्ठ असतं, कारण साहित्यामध्ये तर्काला, नियमाला, व्याख्येला खूप महत्त्व असतं. शास्त्रीय साहित्यामध्ये तर्क, नियम आणि व्याख्येला महत्त्व असतं. म्हणून ललित वाङ्मयामध्ये व्यक्तिमत्वाला अधिक महत्त्व आणि शास्त्रीय साहित्यामध्ये वस्तुनिष्ठतेला अधिक महत्त्व असतं, हेही आपण पाहतो. दुसरं वैशिष्ट्य आहे, शास्त्रीय साहित्य चिरकाल टिकणारे असते, तर वाङ्मय साहित्य क्षणामध्ये बदलू शकते. शास्त्रीय साहित्य चिरकाल का टिकत असतं? जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आपणाला 8 + 8 = 16च होतात. न्यूटनचा गतिविषयक नियम जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखाच आहे. इतकंच नाही, पृथ्वी सूर्याभोवतीच फिरते, सूर्य पूर्वेलाच उगवतो, हे खोटं ठरू शकत नाही. शास्त्रीय साहित्य आहे. कारण भूगोलातील नियम हे त्रिकालबाधित सत्य आहेत. ललित कलाकृतीचं तसं नसतं. ललित कलाकृती ही कलावंताच्या प्रतिभेचा विलास. कलावंत हा कधी प्रियशीला चंद्र म्हणतो,
कधी कळी म्हणतो, कधी सरिता असं म्हणतो. वाङ्मयीन सत्य चिरकाल टिकणारे असते, पण ललित साहित्याचे सत्य हे क्षणात बदलणारं असतं. कारण मी माझ्या बाळाचे आभाळ केले पुनवेचे, सांग त्या पुडवे तला चंद्र तू होशील का, असं एक कवी म्हणतो. शास्त्रीय सत्याचा जर विचार केला तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, बस इतकाच. पौर्णिमेला चंद्र संपूर्ण उगवलेला असतो, अमावस्याला मात्र नसतो. हे सगळं जरी सत्य असलं तर कवी मनाची कल्पना मात्र अशा पद्धतीची असते, क्षणात बदलणारी असते. कवी काय म्हणतो, मी माझ्या भाळाचे आभाळ केले पुनवेचे, सांग त्या पुनवेतला चंद्र तू होशील का. आपल्या प्रियशीलाच म्हणतोय, मी माझ्या मनामध्ये पौर्णिमेचा आभाळ केलेला आहे आणि तिथं संपूर्ण चांदण्या खूप आहेत, फक्त चंद्राची कमतरता आहे. तू चंद्राची उणीव भरून काढशील का, तू चंद्र होशील का, याचा अर्थ तू माझी होशील का, एवढंच म्हणायचे कविता, बाकी काही आहे नाही. पण चंद्राची उपमा त्या ठिकाणी आपणाला आलेली पाहायला मिळते. तसं नाही आहे. शास्त्रामध्ये चंद्र हा पृथ्वीचा उपग्रहच आहे भूगोलाच्या भाषेमध्ये, त्याशिवाय त्याचं वेगळे पण नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातील सत्य चिरकाल टिकण्याची व्यवस्था ललित वाङ्मयामध्ये नसते, शास्त्रीय वाङ्मयामध्ये ती असते. ललित साहित्यात कल्पनेची उत्तुंग भरारी असते, तर ललितेतर साहित्यामध्ये कल्पनेला वाव नसतो. शास्त्रीय वाङ्मयामध्ये कल्पना जमणार नाही. कारण डॉक्टरला एखादं ऑपरेशन करायचं असेल आणि तो जर भावनाविवश झाला आणि कल्पना करायला लागला तर ऑपरेशन होऊ शकणार नाही. ललित वाङ्मयामध्ये कल्पनेचा भावनेचा फुलोराच दाटलेला असतो. ती कलाकृती एका प्रतिभावंताने लिहिलेली कलाकृती असते. संध्या रजनी नावाच्या कवितेमध्ये बालकवी काय म्हणतो, संध्येच्या खिडकीत येऊनही हसवी तारका सांगितलं. ह्याच्या आधी नादो महानुरांचंही सांगितलं की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लकडून जावे. म्हणजे हे काय आहे, ही एक प्रकारची कल्पना आहे. कल्पना ललित साहित्यामध्ये कल्पना असते, शास्त्रीय साहित्यामध्ये किंवा वाङ्मयात कल्पनेला वाव नसतो. वर्गातील विद्यार्थ्यांना पृथ्वी काढायला लावली तर वर्गातील सर्व विद्यार्थी गोलच काढतील. चंद्र काढायला लावला तर चंद्रच काढतील. पण एकाच चंद्रकोरीला पाहून कवी यशवंत कधी तिला करंजी म्हणतो, कधी होडी म्हणतो, कधी कोयता म्हणतो. म्हणून ललित साहित्य हे कल्पनारम्य असते, पण ललितेतर साहित्यामध्ये कल्पनेला वाव नसतो. शास्त्राचा हेतू, पुढचं वैशिष्ट्य चौथं असा आहे फरक, ललित साहित्यातील ललितेतर साहित्यातला चौथा फरक असा आहे की शास्त्राचा हेतू ज्ञान देणे आणि ज्ञान मिळवणे असतो, तर ललित वाङ्मयाचा हेतू सौंदर्य जाणून घेणे व सौंदर्य निर्माण करणे हा असतो. शास्त्र हे फक्त ज्ञान देण्याचं काम करत असतं. कारण शिक्षण ही ज्ञानाची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती ज्ञान देण्याची प्रक्रिया शास्त्र आयुष्यभर करत असतं. माणसं येथील निघून जातील, पण ही प्रक्रिया कधी संपणारी नाही आहे. म्हणून शास्त्रीय वाङ्मय जीवनातील विविध गोष्टीचे ज्ञान मिळवून देत असते. त्यामुळे बुद्धिनिष्ठ वस्तुनिष्ठ पद्धतीने जगातील गोष्टीचे विश्लेषण करणे ही शास्त्रीय वाङ्मयाची प्रकृती आहे. यासाठी पुरावे देऊन निष्कर्ष काढले जातात. निश्चित अर्थतः शास्त्रीय वाङ्मयाचा गाभा आहे. हा नसेल तर कोणताच अर्थ स्पष्ट होणार नाही. आज आपण शास्त्र आज तर्क काढत आहे, शोध घेत आहे, अभ्यास करत आहे की मंगळावर पाणी आहे. ज्या वेळेला ती सिद्धता होईल, शास्त्र कसं असतं, ज्ञान देत असतं. शास्त्राचा हेतू ज्ञान देणे आणि ज्ञान मिळवणे हा आहे. आणि ज्या दिवशी मंगळावर पाणी हे निश्चितपणे सगळ्या दृष्टिकोनातून सिद्ध होईल, त्यावेळेला मात्र माणसं मंगळावर जाऊन राहतील. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा हे ज्ञान देणं एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून, कारण ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान शास्त्र देत असतं. सौंदर्य ललित साहित्य मात्र सौंदर्य जाणून घेणे आणि सौंदर्य निर्माण करत असतं, कारण त्यातून आनंदाची निर्मिती होत असते. शास्त्र आणि ललित साहित्य या दोघांचेही माध्यम शब्द जरी असले तरी सौंदर्य हा ललित वाङ्मयाचा आत्मा आहे.
सौंदर्य निर्मितीला पोषक ठरणारे घटक हीच ललित वाङ्मयाची प्रकृती आहे. सौंदर्य निर्माण करणे यासाठीच ललित वाङ्मयाचा जन्म झालेला आपणाला पाहायला मिळतं. कारण ललित साहित्य हे आनंद देत असतं, कारण सौंदर्य निर्माण करत असतं. जाणून घेण्याची प्रक्रिया त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळते आणि ही प्रक्रिया त्या दिशेतून खूप महत्त्वाची असते. पुढचं वैशिष्ट्य आहे, शास्त्रीय साहित्यातील शब्द हे वाच्यार्थ दर्शवितात, तर ललित वाङ्मयातील शब्द हे लक्षार्थ व व्यंगार्थाने नटलेले असतात. हा 5वा फरक ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातला आहे. शास्त्र हे माहिती देण्यासाठी तंतोतंत शब्दाचा वापर करत असते. त्याशिवाय दुसरा शब्द तिथं जमत नसतो. त्या शब्दाचा तोच अर्थ निघावा लागतो तरच शास्त्र असतं. नाहीतर शास्त्राचे जर अर्थ वेगवेगळे निघायला लागले तर नेमकं काय धरावं गोंधळ होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून औषध तयार होत असताना मेडिकलमध्ये विशिष्ट अभिधावाचक वाच्यार्थ शब्द वापरले जातात. नाहीतर आपल्याला गोंधळ होण्याची शक्यता असते. कारण शास्त्राच्या अर्थातून दुसरा अर्थ ध्वनित होत नाही, तर तो तर्कावर आधारित असतो. उदाहरणार्थ न्यूटनचा गतिविषयक नियम, क्रियाबल प्रतिक्रियाबल दोन्हीही वेगवेगळे असतील तर ते आकर्षिले जातात. मग हा नियमच आहे. आर्किमिडीजचं तत्त्व असो, न्यूटनचा गतिविषयक नियम असो, भूमितीचा एखादा सिद्धांत असो, कारण पायथागोरसचा प्रमेय असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा शास्त्रीय साहित्यातील शब्द हे वाच्यार्थता दर्शवतात. पण ललित वाङ्मयातील शब्द मात्र तसं नसतं. रमणीय अर्थ प्रतिपादन करण्यामध्ये दडले गेलेले असतात. वस्तुनिष्ठ वर्णनाला इथं महत्त्व नसते. कारण कवीला आलेले अनुभूती प्रकट करण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो. त्या शब्दातून अर्थाच्या भिन्न भिन्न छटा आपणाला जाणवायला लागतात. या भिन्न भिन्न छटा त्या दृष्टिकोनातून आपणाला जाणवायला लागतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, माझ्या ग दारावरनं कुण्या राजाचा हत्ती गेला, किंवा पानिपतवर 1,15,00,000 बांगडी फुटली, बुद्ध गयेचा पिवळा वारा, ही शास्त्रीय साहित्यापेक्षा वेगळी अशी ललित साहित्याची उदाहरणं, ज्यातून शब्दाच्या अर्थाच्या भिन्न भिन्न छटा आपणाला जाणवायला लागतात. पानिपतवर 1,15,00,000 बांगडी फुटली म्हणजे पानिपतचं युद्ध होत असताना 1,15,00,000 सैनिक युद्ध करताना कामी आले, याचा अर्थ 1,15,00,000 स्त्रिया विधवा झालेल्या आपण म्हणतो. म्हणजेच ललित वाङ्मयातून लक्षार्थ व्यंगार्थ दरवळताना दिसतो. त्यामुळे ललित साहित्य हे रमणीय व आस्वाद्य बनलेले असते. शास्त्रीय वाङ्मय शिळ होतं, पण ललित वाङ्मय चिरतरुण असतं. हा एक फरक 6वा. शास्त्रीय वाङ्मय हे वस्तुनिष्ठ व अचूक ज्ञान मिळत असते. एकदा पाठ झालं की पुन्हा त्याच्याकडे विद्यार्थी लक्ष देत नाही, कारण ते शिळ होत असतं. पुन्हा पुन्हा ते वाटत नाही. एकदा मुखपाठ झालं, पुन्हा सरावानं फिक्स केलं की 2 × 2 4, एकदा माहीत झालं पाठ केलं की पुन्हा त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. पण ललित साहित्याचं मात्र तसं नसतं. कारण त्याकडे पुन्हा आपणाला जाऊ वाटत जरी नसलं शास्त्रीय वाङ्मयामध्ये वाच्यार्थ निघतं, पण ललित साहित्यामध्ये मात्र अशा पद्धतीचं चित्रण असतं की प्रत्येक वाचनागणित एक प्रकारचा नवा आनंद, विहिरीमध्ये एखादा दगड टाकावा आणि तरंगच्या तरंग निघावी, इतके नवीन नवीन अर्थ ललित साहित्यातून आपणाला पाहायला मिळतात. शेक्सपियर, कालिदासाचे ग्रंथ आज अमर का आहेत? रामायण, महाभारतासारखी महाकाव्य जगामध्ये चोहीकडे सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित का झालेली आहेत? कारण ते चिरतरुण असतं म्हणून. नाहीतर अशा पद्धतीचं वाङ्मय हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आपणाला पाहायला मिळतं आहे. कारण मी सांगतो, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा अनंत भूमीत बेहोश होता, शब्दगंधेत तू मला काबूत घ्यावे. नादो महानोर यांची ही कविता आपण जेव्हा पाहतो ते चिरतरुणता वाटते. पण अरे संसार संसार जसा चवा तुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळत ती भाकर. बहिणाबाईची ही कविता. किंवा वामन निंबाळकर शब्द नावाच्या कवितेमध्ये म्हणतात की शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्द विजतात आगी,
शब्दांनी पेटलेल्या माणसाची, शब्द नसते तर पडल्या नसत्या आगीच्या ठिणग्या, वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कुणी, गेले नसते दूर, शब्द नसते तर. शब्द कसे असतात? शब्द माणसात भांडणं लावतात. शब्द हे ताजेतवाने असतात. शब्द माणसाला एक करत असतात. शब्द आनंद वाटत असतात आणि दुःखही व्यक्त करत असतात. एक प्रकारचे शब्दामध्ये प्राबल्य असते. चिरतरुण असतात. म्हणून ललित वाङ्मय हे तशा पद्धतीचं चिरतरुण आहे. नित्य नवा आनंद देण्याचं काम करत असतं. आजही आपण जेव्हा पाहू, नटसम्राटसारखं नाटक असेल किंवा शांतता कोट चालू आहे सारखं नाटक असेल किंवा अनेक कादंबऱ्या, झिमपुरी झिम ही बालाजी मदन इंगळेची कादंबरी असेल किंवा अनेक पुस्तकं आपण जेव्हा पाहू साहित्यामधले, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तर साहित्य हे चिरतरुण असतं. 7वा फरक आपणाला असा पाहायला मिळतो की शास्त्रीय साहित्यात शब्दाला महत्त्व असते, तर ललित वाङ्मयात शब्दविन संवाद साधला जातो. शास्त्रीय साहित्यामध्ये शब्द म्हणजे शब्द, त्या शब्दाचा तोच अर्थ निघाला पाहिजे अशा पद्धतीचे वाच्यार्थयुक्त शब्द शास्त्रीय साहित्यामध्ये महत्त्वाचे असतात, ज्याच्यातून वास्तवदर्शन घडलं पाहिजे, सत्य जाणवलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा अर्थ निघता कामा नये. पण ललित साहित्यामध्ये संवाद ही शब्दाविनाही साधू शकतो. शाकुंतल नाटकामध्ये शकुंतला ही दुष्यंत भेटीला जाते. दुष्यंत भेटीचा शकुंतलेचा प्रसंग पाहत असताना शकुंतला सरोवरातील कमळाचे फूल घेते, त्याच्या पाकळ्या मिटवते, म्हणजे सरोवरातील फूल म्हणून सरोवराकाठी आणि मिटलेले फूल म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आपली भेट होईल असं शकुंतला न काही बोलता भेटीचा प्रसंग व्यक्त करत असते. म्हणून असा शब्दाच्या विनसंवाद शाकुंतल दुष्यंताबरोबर साधतो. पण भारत आंबेची एक खूप सुंदर कविता आहे. डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. ती नववधू, नवनवं लग्न झालेली नववधू घरामध्ये विणकाम करत आहे आणि ती विणकाम करत असताना हा तिचा नवरा प्रियकर तिच्याकडं सारखं पाहत आहे. घरात कुणीच नाही आहे. मग ती पाहत असताना तीही चुरून चुरून त्याच्याकडे पाहत असताना पाहायला मिळते. तेव्हा ती म्हणते, डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. डोळ्यामध्ये इतकी जादू आहे की बोलावंच असं काही नाही आहे. डोळे सगळे भाव सांगून जातात. हे साहित्याचं असतं. पण शास्त्रीय साहित्यामध्ये शब्द हे महत्त्वाचे असतात. ललित वाङ्मय हे मनोरंजन करते, पण शास्त्रीय वाङ्मयाचा हेतू मनोरंजन करणे हा नव्हे. शास्त्रीय वाङ्मयाचा हेतू ज्ञान देणे, केवळ ज्ञान देणे हाच आहे. विद्यार्थ्याला जर फुलाची कळी दाखवली, शास्त्राच्या विद्यार्थ्याला फुलाची कळी जर दाखवली तर त्याचे फूल केव्हा होणार ते शास्त्राचं विद्यार्थी निश्चित सांगतो. पण बालकवी जेव्हा एखाद्या बागेत जातो, फूल पाहतो, फुलाची कळी पाहतो, तेव्हा त्याला फुलराणीसारखी सुगंधित कल्पना सुटते आणि चांगली कविता तयार होते. म्हणून ललित वाङ्मय मनोरंजन करतं. शास्त्रीय वाङ्मय मनोरंजन करू शकत नाही. न्यूटनचा नियम, शास्त्राची गरज, एकदा ज्ञान झाले की शास्त्राची गरज वाटत नाही आहे. न्यूटनचा नियम एकदा पाठ झालं की संपलं, पुन्हा वाचा वाटत नाही. आर्किमिडीजचं तत्त्व एकदा पाठ झालं, आपण समजून घेतलं, पुन्हा त्याची गरज पडत नाही. पण ललित साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे पुन्हा पुन्हा वाचतो. वाचूक रसिक मोहून जातो. अंगाई गीत ऐकून मुले शांतपणे का झोपी जातात? कारण त्यात मनोरंजनाचा हेतू असतो. 9वा फरक असा आहे, ललित वाङ्मयाला अनेक पैलू असतात, तर शास्त्रीय किंवा ललितेतर वाङ्मयाला एकच पैलू असतो. ललित साहित्य हे अष्टपैलू असते, कारण त्याला अनेक पैलू असतात. ललित साहित्यातून ललित साहित्यातून दर वाचनागणित नित्यनूतन असा नवा आनंद आपणाला मिळतो. त्यातून अर्थाच्या भिन्न भिन्न छटा मिळत असतात. बी नावाचा कवी आहे. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, अशी कविता बी यांची आहे. आता मला सांगा, चाफा कधी बोलतो का? तो एक निसर्गातील घटक, एक फुलाचं झाड. पण कवी कसं म्हणतो, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या खुले ना. कारण कवी बी
यांची पत्नी वारल्यानंतर त्याची एकुलती एक मुलगी असते आणि ती लहान असते आणि ती रुसते, रडते, फुकते. त्याच्यावर कवीनं खूप सुंदर कल्पना केलेली आहे. किंवा चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. कारण प्रसन्न काही दिसत नाही माझी मुलगी, काय झालंय तिला, काय दुःख झालंय, रुसली माझी मुलगी, फुगून बसलेली आहे. यामधलं म्हणजे दुःख कवी या ठिकाणी चित्रित करत असतो. यातून एक नवा आनंद, नवा पैलू, अनेक पैलू चाफेचे. कारण चाफा बोले ना, यातून अनेक अर्थ दवडलेले आपणाला पाहायला मिळतात. कारण परंतु शास्त्रीय वाङ्मयाला एकच एक पैलू असतो, त्यातून एकच एक अर्थ आपणाला दिसतो, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे. या एकाच गोष्टी प्रत्येक वाचनागणित त्याला आनंद होत नाही शास्त्रामध्ये. उलट शास्त्र हे वृक्ष असतं आणि ललित साहित्य हे वृक्ष नसतं, आनंद देणारं असतं, मनोरंजन असतं. त्याला अनेक पैलू असतात आणि अनेक पैलूचं दर्शन त्या प्रत्येक वाचनागणित दिसून येत असतं. कारण माझी एक छोटीशी कविता आहे पिंजऱ्यातील पोपट नावाची. मी सांगतो या अनेक पैलू कसे असतात त्या संदर्भामध्ये. माझी कविता अशी आहे, पिंजऱ्यातील पोपट. त्या पिंजऱ्यातील पोपट कवितेमध्ये कवी काय म्हणतो की एक कवीनं काय केलेलं आहे, त्या नायकानं एक पोपट पकडून आणला आहे आणि पिंजऱ्यामध्ये ठेवलेला आहे. तर पिंजऱ्यातला पोपट मात्र त्याला बोलायला लागला. पिंजऱ्यातील पोपट म्हणतो कसा, काका मला सोडाल का. मी म्हटले त्याला, नाही सोडणार तुला, स्वातंत्र्य नाही मिळणार तुला. पिंजऱ्यात त्याला करमेना झाले म्हणून त्याने अन्न सोडले. म्हणून मी म्हटले त्याला, जा तुला स्वातंत्र्य दिले. पिंजऱ्यातील पोपट म्हणतो कसा, काका मला सोडाल का. मी म्हटले त्याला, नाही सोडणार तुला, स्वातंत्र्य नाही मिळणार तुला. पिंजऱ्यात त्याला करमेना झाले म्हणून त्याने अन्न सोडले. म्हणून मी म्हटले त्याला, जा तुला स्वातंत्र्य दिले. पण तो म्हणतो कसा, पोपट काय म्हणतो, पण तो म्हणतो कसा, काका तुम्ही नाही मला स्वातंत्र्य दिले, मी ती तुमच्याकडून हिसकावून घेतली. या कवितेमध्ये वाचलं तर अनेक पैलू आहेत, एकच पैलू नाही आहे. ही तशी वरवर पाहता पोपटाची आणि त्या लहान मुलाची कविता आहे किंवा त्या नायकाची कविता आहे. तसं जर विचार केला तर लहान मुलाला गोडी वाटावी, मनोरंजन व्हावं, पण त्यातून एक मोठा अर्थही दवडला गेलेला आहे. प्रत्येक वाचनागणित प्रत्येकाच्या डोक्यानुसार वेगवेगळा अर्थ त्यातून आपल्याला पाहायला मिळतो. पण स्वातंत्र्याची पूरक कल्पना त्यातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या या देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैन्यांनी आपल्याला बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. पण 1947 साली इंग्रजांनी सांगितले की जा तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. पण या देशभक्तांनी सांगितलं नाही, तसं स्वातंत्र्य तुम्ही मला दिलेलं नाही आहे, आम्ही ते तुमच्याकडून हिसकावून घेतलं. या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, रक्ताचे सडे वाहिलेले आहेत. साधंसुद्धा तुम्ही लगेच स्वातंत्र्य दिले असं थोडीच गोष्ट आहे. अनेक अर्थाच्या छटा पैलू आपल्याला ललित साहित्यातून पाहायला मिळतात. 10वा फरक असा आहे, ललित वाङ्मयात निश्चित सिद्धांत नसतात, तर ललितेतर वाङ्मयात निश्चित सिद्धांत असतात. शास्त्रीय वाङ्मय हे सिद्धांतच असतात. कारण भूमितीचे प्रमेय असेल, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, दगड वर फेकला तर खालीच येतो. 3 × 4 12च होतात, 7 सक्क 42च होतात. परंतु ललित साहित्यात निश्चित सिद्धांत नसतात. ललित साहित्य हे कल्पना निर्मित असते, कलावंताचा काल्पनिक आविष्कार त्यामध्ये आपणाला पाहायला मिळतो. 3 चोक 13 ही पद्माकर डावरे यांचं नाटक आहे. 7 सक्क 43 ही किरण नगरकरांची कादंबरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ ललित वाङ्मय हे निश्चित सिद्धांत नसतात. शेवटा 11वा फरक असा आहे, ललित वाङ्मयाचा प्रांत हा अमर्याद असतो, तर ललितेतर वाङ्मयाचा प्रांत हा मर्यादित असतो. ललित वाङ्मय हा साहित्य, स्थळ, काळ, परिस्थिती, दिशा याचे बंधने झुगारून देते आणि ललित वाङ्मयाचा प्रांत हा अमर्याद असतो. हे साहित्य आव्हानात्मक असतं, स्वतःवर कुठेही बंधने लादून घेत नाही. आपल्याकडील रामायण, महाभारत जगाच्या सगळ्या देशामध्ये भाषांतरित झाले आहेत. सगळेजण ते चांगल्या आवडीनं पाहत असताना आपणाला पाहायला मिळतात.
साहित्य हे अमर्याद असते. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात ललित वाङ्मयाचा संचार असतो. म्हणून विज्ञानाची क्षमता जिथे संपते त्याच्यापुढेही वाङ्मयाचा प्रांत पसरलेला आहे. आता विस्मात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे किंवा हॅम्लेट, शाकुंतलाचे प्रयोग जगभर झाले. किंवा वराड निघाले लंडनला सारखं नाटक जगामध्ये सगळीकडं प्रयोग झालेले आहेत त्याचे. का? अमर्याद असतं. पण शास्त्रीय साहित्य भक्कम चौकटीत बंदिस्त असतं. त्याचा प्रांत मर्यादित असतो. निश्चित अशा सिद्धांताच्या पलीकडे त्यात जाता येत नाही. 2x2 4च होतं, 5 करताच येत नाहीत. किती जरी केलात त्याच चौकटीमध्ये त्याला बसवावं लागतं. शास्त्र हे स्वतःवर बंधने घालून घेत असतं, ते बंदिस्त राहत असतं. ललित साहित्याचा व्यासंग खूप मोठा असतो. भूता परस्परे जरो मैत्र जीवाचे, जग उलथून देऊ नकोस अशी केशवसुतांची एक कविता आहे. म्हणजे हे सगळे आपण जेव्हा पाहतो त्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विश्वाला ललित साहित्याची शक्ती जबरदस्त असून विश्वाला ती आग न लावता विश्वाला शांतता पसरविते. म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी साने गुरुजींची प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नक्कीच विश्वात शांतता पसरण्याचं काम. कारण ललित साहित्य सागरासारखी विशाल असते, ज्याचा कधीच सहजासहजी तळ सापडत नाही. सर्व विश्वाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य ललित साहित्यात असते. ललित साहित्य सूर्य, चंद्र, नदी, वृक्ष यासारखे असते. नदीचा धर्म प्रवाही राहणे. मग ते पाणी कुणाला मिळेल याचा ती विचार करत नाही. पाप्याला, पुण्याला, वाईटाला, चांगल्याला असा प्रश्नच नाही आहे. कारण सूर्य हा प्रकाश देतो. पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा चांगल्या बिल्डिंगमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये वेगवेगळा असू शकत नाही. सगळीकडं तो सारखाच असतो, गरीब असो श्रीमंत असो. कारण झोपडीत कमी आणि हॉटेलात जास्त असं काही सूर्याचं प्रमाण नसतं. पाऊस काही तुमच्या गल्लीमध्ये कमी आणि दुसऱ्या गल्लीमध्ये जास्त असा काही नसतो. निसर्गाचा नियम असतो. सूर्य जास्त विशाल व अमर्याद आहे. तसंच ललित साहित्याचा प्रांतही अमर्याद आहे. आणि शेवटचं 12वं वैशिष्ट्य असं आहे, फरक असा आहे, ललित साहित्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, शास्त्रीय साहित्याला स्पष्टीकरणाची गरज असते. एखादा सिद्धांत सांगितल्यानंतर त्याला स्पष्टीकरण द्यावंच लागतं. पायथागोरसचा प्रमेय आपण सांगितला, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पण त्याचं स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. नुसतं सिद्धांत सांगून जमणार नाही. ते कसं हे पटवून द्यावं लागतं, तेव्हा लोकांना कळतं की हे बरोबर आहे रे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. किंवा एखादा प्रयोग तयार करत असताना पटवावंच लागतं. ह्याचे कशा पद्धतीनं तो ऑक्सिजन तयार होतो, हायड्रोजन तयार होतो, कुठला वायू तयार होतो किंवा अणुबॉम्ब कसा तयार करायचा. कारण हे सगळं स्पष्टीकरणाशिवाय होऊ शकत नाही. पण न स्पष्ट करून देतासुद्धा ललित साहित्य कळत असतं. घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्यांच्या लागणार केव्हा, असं कवी मंगेश पाडगावकर. घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्यांच्या लागणार केव्हा. म्हणजे प्रत्येकाच्या घरी ज्ञान कधी मिळेल हा प्रश्न मंगेश पाडगावकरांना पडलेला आपणाला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करण्याची त्याची गरज नाही. आर्किमिडीजचं तत्त्व सांगत असताना स्पष्टीकरणाची गरज असते. पण अरे माणसा कधी होशील माणूस, माणसाचा का झाला काणूस, असं जर सांगितलं तर त्याला स्पष्टीकरणाची गरज पडणार नाही बहिणाबाईच्या कवितेमध्ये. स्पष्टीकरण कारण कविता आपोआप समजत असते, त्याला स्पष्टीकरणाची गरज पडत नसते. एक लावणी सम्राज्ञी अशी म्हणते की पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. काय स्पष्टीकरणाची गरज आहे का तिला? मी चोरी करत नाही ना, लुबाडून आणत नाही ना, मी कशासाठी नाचते? पोटासाठी नाचते. मला कुणाची परवा नाही, कोण काय बोलत काही गरज नाही आहे. जी सगळ्या गोष्टी आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहायला मिळतो. नाही कारण शास्त्रीय वाङ्मय हे बुद्धिनिष्ठ असतं, तर ललित वाङ्मय हे भावगम्य असतं. शास्त्रामध्ये बुद्धीला महत्त्व असतं, ज्ञानाला महत्त्व असतं. ज्ञान देणे हा महत्त्वाचा भाग आहे. विचार करायला लावतं शास्त्र. विचारवंत बुद्धिवान शास्त्रज्ञ, विचारवंत हे अर्धवट राहिलेला सिद्धांत तेवढ्याच वैचारिक बैठकीला बसल्यानंतर ते पूर्ण करतात. पण बौद्धिक क्षमतेला शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं असतं. एखादा शास्त्रज्ञान अर्धवट राहिल्याचा सिद्धांत
ते पुढचे शास्त्रज्ञ बुद्धीच्या जोरावर पूर्ण करू शकतात, पण एखादीची अर्धवट राहिलेली कादंबरी दुसरा कुठलाच व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. तसे शब्द, तशी भाषा, तशी लय, तशी भावना, तसे विचार, तसे तर्क त्याला जमणार नसतात. म्हणून ती भावगम्यता असते. कारण शकुंतल नाटकातील कणवमुनी आपली मुलगी शकुंतला हिला सासरी पाठवताना शोकाकुल होतात. अशावेळी रसिक मनावरही चोकळा पसरते. जा मुली जा, दिल्या घरी सुखी राहे गीत लतादितीच्या आवाजातून ऐकत असताना डोळ्यात अश्रू उभे राहते. आईची आठवण, महादेव जुलियन यांची कविता जेव्हा पाहतो तेव्हा आपणही दुःखी होतो. ह्या सगळ्या गडकराच्या राजसन्यास हे अपूर्ण नाटक कोणताही कलावंत पूर्ण करू शकत नाही. आतापर्यंत कुण्या कवीनं पूर्ण केलं नाही. एखाद्या शास्त्रीय साहित्यात भावनेला महत्त्व नसते, बुद्धीला महत्त्व असते. एखादा डॉक्टर रोग्याचं ऑपरेशन करत असताना डॉक्टर जर भावनावेश करून रडू जर लागला तर ऑपरेशन होऊ शकणार नाही. बुद्धी कौशल्यपणाला लावून रोगाचे निदान काढून ऑपरेशन पूर्ण करावे लागते त्याला. तो जर रडायला लागला तर ऑपरेशन पूर्ण होऊ शकत नाही. हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातला फरक, शास्त्रीय साहित्यातला फरक पाहिला. शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यांच्यातील फरकाचे स्पष्टीकरण आपण दोन्हीच्या प्रकृतीतील भिन्नतातून केलं. ललित साहित्यातून कलावंत त्याचे मन डोकावलेले असते. शास्त्र हे वस्तुनिष्ठ असते, त्यात व्यक्तिमनाचा स्पर्श असतो. ललित साहित्य हे देश काळ परिस्थितीच्या पलीकडे जाऊन सर्वांना आनंद देते, पण शास्त्रीय साहित्य वृक्ष कठीण व बोजड असल्याने आनंद देत नाही. ललित साहित्य हे सूचक, कल्पनाप्रचूर, निर्माणक्षम व भावनाप्रधान असते. शास्त्रीय वाङ्मय तसे नसते. ज्ञानाच्या विवेचनाच्या पलीकडे जाऊन साहित्याचे विवेचन करावे लागते. कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललित निबंध, नाट्यछटा इत्यादी सर्व वाङ्मय हे ललित वाङ्मय. तर बीजगणित, भूमिती, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पदार्थ विज्ञान हे शास्त्रीय वाङ्मय आहेत असे निसंशयपणे आपण सांगू शकतो. परंतु आगरकर, टिळक, परांजपे यांनी लिहिलेले जे निबंधात्मक लेखन आहे त्याचा समावेश ललित वाङ्मयात करावा की शास्त्रीय वाङ्मयात करावा हाही प्रश्न पुष्कळदा पडतो. कारण त्यामध्ये कल्पनाही आहे आणि वस्तुनिष्ठताही आहे. तरीसुद्धा हा फरक आपण पाहिला, तो आपण सगळ्यांनी समजून घ्यावा. इथं आपण थांबू. धन्यवाद.